नमस्कार मंडळी, संजू किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला मसाला काजू करी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठीचं साहित्य आपण बघूया. तर या ठिकाणी मी 100 ग्रॅम काजू घेतलेले आहे. तर काजूचे बघा मी 2 काप करून घेतलेले आहे आणि इथे एक मोठ्या साईजचा 2 कांदे घेतलेले आहे आणि त्यांना उभे बारीक चिरून घेतलेले आहे. या ठिकाणी मी सुकं खोबरं घेतलेले आहे आणि त्याची स्लाइस करून घेतलेले आहे. इथे मी 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहे आणि त्यांना जाडसर कापून घेतले. इथे 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 4 ते 5 अद्रकचे तुकडे घेतले आहेत. या ठिकाणी मी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून. आता एक खडे मसाले घेतले आहेत, तर बघूया आपण. या ठिकाणी मी दालचिनीचे 2 तुकडे घेतले आहेत. तुम्ही बघू शकता दालचिनीचे 2 मोठे तुकडे घेतले आहेत. 2 लवंग घेतलेली आहे. इलायची घेतलेली आहे 2 ते 3. तेजपत्ता घेतलेला आहे आणि थोडे जिरे घेतले आहे. आता आपण हे मसाले बघू. तर मी या ठिकाणी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. थोडं धना पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि काश्मीरी मिर्च पावडर घेतलेली आहे. काश्मीरी मिर्च पावडर मी याकरिता घेतलेली आहे जेणेकरून आपल्या भाजीला छानसा रंग येईल. आता मी इथे गरम मसाला घेतला आहे आणि काजू करी मसाला घेतलेला आहे. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. याकरता आपल्याला सर्वात अगोदर काजू भाजून घ्यायचे आहे. तर आपण काजू भाजून घेऊया. सर्वात अगोदर गॅस ऑन करून घेऊ आणि यावर एक कढई ठेवून घेऊया. आता या कढईमध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल टाकून घेणार आहोत काजू भाजून घेण्यासाठी. आता आपलं तेल छान प्रकारे तापलं आहे. यामध्ये आपण काजू भाजून घेऊ. आता काजू आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. काजूंना असं अधूनमधून हलवत राहायचं जेणेकरून एकाच साईडने लाल नाही होणार. बघा आपल्या काजूंना छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता आपण हे काजू एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपल्याला जो आपण कांदा कापून घेतलेला आहे त्याला हलका फ्राय करून घेणार आहोत. कांद्याला पण असं छान परतवत राहायचं आहे. बघा किती छान सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो फ्राय करून घेऊया. या ठिकाणी मी 2 छोट्या आकाराचे टोमॅटो घेतले आहे. यांनाही छान थोडंसं मऊ होईपर्यंत परतवून घेऊ. आता यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घेणार आहोत. यांनाही 4 ते 5 मिनिट परतवून घेऊ. आता हे सर्व मिश्रण छान प्रकारे आपलं फ्राय करून झालं आहे. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच कढईमध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप जे घेतले आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहे. ते पण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ. बघा किती छान कलर आला आहे. आता हेही आपण काढून घेऊया. आता आपलं हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊया. तर सर्व आपण यामध्ये टाकून घेऊ. खोबऱ्याचे कापही घालून घेऊ. आता यामध्ये आपण 4 ते 5 थोडे काजू घालणार आहोत जेणेकरून आपली जी ग्रेव्ही असते ती घट्ट होते काजूने. आता थोडा
कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरने छान स्वाद येतो आपल्या पेस्टला. आता हे आपण पेस्ट करून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे आपली छान पेस्ट बनवून तयार झाली आहे. बघू शकता, एकदम मऊ करायची आहे पेस्ट. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. आपलं तेल छान असं तापवून घ्यायचं आहे थोडं. बघा, आपलं तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले आहोत ते टाकून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. तेजपत्ता घालणार आहोत. वेलची जी होती आपण घेतलेली ती घालून घेणार आहोत आणि सर्व असं छान मिक्स करून घेऊ. हे सर्व खडे मसाले छान फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये आता जी आपण मगाशी पेस्ट केलेली होती ती घालणार आहोत. तर बघा, हे सर्व पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊया. पेस्ट ही छान प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट. छान सर्व परतवून घ्यायची जेणेकरून सर्व एकजीव होईल. बघा, आपली पेस्ट छान प्रकारे परतवून झाली आहे. सर्व बाजूंनी तिला परतवत राहायची आहे सारखी. आता यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिट. बघा, आपलं छान अशी ग्रेव्ही जी आहे ती शिजलेली आहे. बघू शकता किती छान प्रकारे तिच्यातलं जे पाणी होतं तेही सुकलेलं आहे. आता आपण यामध्ये छान मसाले घालून घेणार आहोत. तर हे जे आपण सर्व मसाले घेतलेले होते ते यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे मसाले छान मिक्स करून घेऊ. पूर्ण एकजीव होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचे. बघा, छान असं मिक्स होतंय. आता आपण यांना झाकण ठेवून 5 मिनिट परत होऊ देणार आहोत. बघा, आपले 5 मिनिट झालेले आहे. आता आपण झाकण काढून घेऊया. बघा, किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे सर्व बाजूंनी, तुम्ही बघू शकता. आता याला आपण मिक्स करून घेऊ परत. बघा, आपलं छान फ्राय करून झालेलं आहे. यामध्ये आपण आता काजू घालून घेणार आहोत, जे फ्राय केलेले होते तेच. सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत. जेवढी आपल्याला घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे. आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं यामध्ये पाणी. बघा, किती छान होतंय. आपली ग्रेव्ही आपल्याला थोडी जाडसरच ठेवायची आहे. आणि यामध्ये आपल्याला आपल्या स्वादानुसार मीठ घालायचं आहे. आणि परत छान मिक्स करून घेऊ. गॅस आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचा आहे.
आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर बघा सर्व बाजूंनी कोथिंबीर घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ही जी ग्रेव्ही आहे ते 2 ते 3 मिनिट होऊ देणार आहोत. बघा छान प्रकारे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. बघू शकता किती छान प्रकारे आपल्या भाजीला तेलही आलेलं आहे. बघा किती छान झालेली आहे आपली ग्रेव्ही दाटसर. आपण जी काश्मीरी मिर्च पावडर घातलेली होती त्याने बघा आपल्या भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे. ही मिर्च पावडर तिखट नसते पण आपल्या भाजीला कलर येण्यासाठी त्यामध्ये घातलेली आहे. आता आपली रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे झालेली आहे आपली रेसिपी. छान अशी घट्ट मऊ लुसलुशीत दिसते. जर तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी बघायचे असल्यास तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.